गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने मनमाड शहर महावितरण कार्यालयात आज विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली। या प्रसंगी महावितरणचे तडवी, तळले, सांगळे तसेच इतर अधिकारी यांच्यासोबत मनमाड शहरातील नागरिकांच्या समस्यांचा पाढा वाचण्यात आला। यावेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख फरहानदादा खान, शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील हांडगे, मनमाड शिवसेना शहर प्रमुख मयूर भाऊ बोरसे तसेच नगरसेवक महेंद्र शिरसाट यांनी मनमाड शहरातील नागरिकांना अनेक दिवसांपासून वीज खंडित होण्याच्या असंख्य तक्रारी येत असल्याचं सांगितलं। सोबतच अनेक नागरिकांना वाढीव बिल येत असल्याने नागरिक त्रस्त असल्याचं सांगितलं। वारंवार वीज खंडित झाल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागते आणि मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते। महावितरणाच्या वतीने लवकरात लवकर या समस्यांचे निराकरण करण्यात यावे। ठिकठिकाणी आलेल्या तांत्रिक अडचणी लवकरात लवकर दूर कराव्यात। लोड असलेल्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर टाकण्यावर सूचना करण्यात आल्या। यावेळी उपस्थित महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी सर्व समस्यांवर तात्काळ उपाययोजना केल्या जाईल आणि लवकरात लवकर तांत्रिक बिघाड दूर करून नागरिकांना सुरळीत वीज पुरवठा करून देण्याचे कबूल केले। गेल्या काही दिवसांपासून ब्रेकर तुटणे तसेच तांत्रिक बिघाडामुळे मनमाड शहरवासी यांना विविध भागात वीज खंडित होण्याच्या प्रकार वाढल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते। या प्रसंगी पापा थॉमस, आझाद पठाण, सादिक तांबोळी, संजय कटारिया, मुकुंद झालटे, सुभाष माळवतकर, लोकेश साबळे, पारस सूर्यवंशी, प्रशांत पाटील, आसिफ पठाण, सचिन दरगुडे, कुणाल विसापूरकर आदींचे शिवसैनिक उपस्थित होते। दिवसा नसलं ना काही वाटत नाही सर, रात्री गेलं का चोऱ्या माऱ्या वाढून जातात। प्रत्येक गोष्टीचं परवा दिवशी दुपार 2ला गेली होती, 11 वाजता झाली। कालची तीच परिस्थिती होती। नाही, काल तर आलीच नाही माझ्या कमीत कमी ना दिवसाला 6 ते 7 तळेले साहेब आणि लासलगावकर, सांगळे। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।